श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, नारळी पौर्णिमा हा सण साजरा का केला जातो? नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात येते. हा सण समुद्राशी जोडलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या कोकणात उत्साहाने साजरी होतो. नारळ अर्पण करणे मुख्य परंपरा आहे. समुद्रदेवतेकडे सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जाते. ही परंपरा किनारी जीवनाशी जोडलेली आहे. कोळी व कहार समाजासाठी हा सण विशेष महत्त्वाचा आहे. समुद्र त्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. पावसाळ्यानंतर मासेमारी पुन्हा सुरू होते, म्हणून समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. सकाळी समुद्रकिनारी पूजा केली जाते. नारळ फुलांनी सुंदर सजवला जातो. नारळ समुद्राला श्रद्धेने अर्पण करतात. होळीची पूजा करून आशीर्वाद घेतात. नंतर पारंपरिक गाणी, नृत्य रंगते. कोळी समाज पारंपरिक वेशभूषा परिधान करतो. महिला पारंपरिक कोळी साड्या नेसतात. पुरुषही पारंपरिक पोशाख घालतात. नारळी भात आवडीने तयार केला जातो. घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. नारळी पौर्णिमा कोळी समाज साजरा करतो. कोकणातील किनारी समाजही सहभागी होतो. मुंबईत कोळीवाड्यांचा मोठा उत्साह असतो. हा सण निसर्गाची आठवण करून देतो. समुद्राबद्दल आदर व्यक्त करण्याची शिकवण देतो. नारळी पौर्णिमा म्हणजे श्रद्धेचा उत्सव आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे संस्कृतीची ओळख आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राशी नाते आहे. परंपरा जपणे आपली सुंदर जबाबदारी आहे. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ लवकरात लवकर येईल. धन्यवाद.